नागपूरची नागपूर दंगलीचा मास्टर माइंड फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपूर सायबर सेलचे उपायुक्त लोहित मतांनी यांनी ही माहिती दिली आहे। औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देतानाचा व्हिडिओ सुद्धा यावेळी व्हायरल केला होता। त्यांच्यावरही नागपूर पोलीस कारवाई करणार आहेत। आता 50 लोकांवर गुन्हे यामध्ये आम्ही दाखल केले। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पण आता यामध्ये ॲड होणार आहे, कारण आम्ही दुसरी प्रोफाईल पण शोधतो आहे, त्याची इन्फॉर्मेशन आता येत आहे। पण आणि जे फहीम खान आहे त्यांच्या जे प्रोफाईल आहे त्यामध्ये त्यांनी जे औरंगजेबचा जे प्रोटेस्ट झालेला होता त्याचा व्हिडिओ त्यांनी स्प्रेड केला आहे। दुसरा जे त्यांनी व्हायलेन्स झाला ते व्हायलेन्सचा व्हिडिओ पण त्यांनी ग्लोरिफाय करून स्प्रेड केलेला आहे। सर 152 मध्ये 7 जणांवर गुन्हे दाखल झाले, त्यामध्ये फहीम खान मुख्य आरोपी आहे की मास्टरमाइंड बच्चो त्यामध्ये आतापर्यंत आहे, पण यामध्ये आम्ही शोधतो आणि मुख्य आरोपी कोण आहे त्याची आम्ही माहिती घेतो।